आणि कालपासूनच बुकिंगला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला ते गणपती आहेत, ते गणपतीसुद्धा डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे ज्वेलरी, फेटाधोतर जे काही सांगितले तर ते पण करण्यासाठी घरी आणायचे आहेत. आता उद्याचे दिवस फक्त नाही आणणार आहे, परवापासून मंडळी. सुंदर अशा या सकाळसोबत इथे माझा स्वयंपाकसुद्धा सुंदर चालू आहे. तर आज तुम्ही ते बघू शकता, चपाती चालू आहे, इथे मी वांग्याची भजी केलेली आहेत आणि इथे मी घेवड्याची आमटी टाकलेली आहे, भात झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक चालू आहे आणि अहोंची गडबड चालू आहे, म्हणजे जेवण आवरून जायचं ना, त्यांच्यापुरतीच फक्त मी आता ही भजी भाजणार आहे. तर ही भजी तुम्ही बघू शकता, ही जी छोटी वांगी असतात ना, तर त्या वांग्यांची मी ही छान अशी ही भजी केलेली आहे आणि खूप सुंदर लागतात बरं का. तर चला पाहुणा ताट करते, त्यांना उशीर होतो जेवायला, तर त्यांना मी हे ताट करून जेवायला वाढवते. तर अशी ही गरमागरम भजी आता संपली आहेत बरीचशी, कारण मागच्या प्लॉटमध्ये खांब रोवायचं चाललं आहे. तर सगळी पोरं तिथं उभी होती म्हणून त्यांना पण मग अहोंनी ही वांग्याची भजी दिली, त्याच्यामुळे हे ताट गच्च भरलेलं नाही. ते रिंग काढणार तिथली. आणि चला मी पण थोडंसं मागे जाते, बघते काय चालू आहे उद्योग. स्नो कसं बसलंय बघत. आय आपलं हे मागचं कंपाऊंड पाडलेलं आहे आणि आता याच्यावरच ते बांधकाम करणार आहेत आणि आपल्याला आपलं कंपाऊंड ते बरोबर पुन्हा काढून देणार. तर या पद्धतीने केलेलं आहे मी. इथे बघू शकता हे 2 खड्डे आहेत, इथे आहे आपली टाकी. मंडळी इथे तुम्ही बघू शकता ताट छान असं भरलेलं आहे, बॉबी आहे, बेसनपिठाची पोळी आहे. बेसनपिठाची पोळी ॲक्च्युली पीठ राहिलेलं होतं ना भज्याचं, त्याचीच मी केलेली आहे म्हणून मी ती आता घेतली आहे खायला. आणि इथे आहेत ही वांग्याची भजी, छान अशी ही भजी, आणि सगळी संपली आहेत. तर इथे मी चुरा आणि थोडी भजी घेतली आहे, चपाती आणि घेवड्याची आमटी, भात नंतर. तर असं हे आजचं ताट आहे छान भरलेलं. तर मस्त असं जेवण करून घेते, या मंडळी जेवण करायला. चालू कर रे पंखा एकदा, कुठे गेला रिमोट. हा पण थोडा खाली पाहिजे होता अजून, आहे ना. झालं, फॅनचं काम झालं. मंडळी मी आता आली आहे घरी आणि आपला हा पंखा छान असा बसवलेला आहे. मगाशी जरा गडबड होती त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही, तर मी तुम्हाला आत्ता दाखवते चालू करून. तर इथे बघू शकता हे कशाचं बटन आहे, चालू केलं. आयला रिमोट कुठे गेला. आता हा खूपच फास्ट आहे. आता हा मी 1 वर ठेवला तर त्याच्यामध्ये ही 1 लाईट लागली. याच्यामध्ये लाईटचं सिस्टीम आहे. लाईट आपल्याला हवी असेल तर आपण ठेवू शकतो, नको असेल तर आपण बंद करू शकतो. आणि फॅन बंद केल्यानंतरसुद्धा जर नुसती लाईट ठेवायची असेल तरी पण आपण ठेवू शकतो. आणि 5 पर्यंतचा स्पीड आहे. शिवाय याच्यामध्ये आपण टायमरसुद्धा लावून ठेवू शकतो. टायमर लावेल तसं ते तिथे, जसं की आत्ता लाईट दाखवली त्या प्रकारेच दाखवत आहेत आणि ते आपोआप बंद होणार. शिवाय ब्रीज आहे तेच आपण लगेच हे करू शकतो. स्लीपिंग मोड आहे, बूस्ट आहे आणि रिव्हर्ससुद्धा आहे. रिव्हर्स अशा करता आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे पूर्ण दिवस समजा घर बंदच असेल, सगळं दरवाजे खिडक्या लावल्या असतील आणि घरातली वाफ अशी कोंडून राहते, तर ती बाहेर जर हे करायची असेल तर रिव्हर्स मोड दाबायचा की मग पंखा उलटा फिरणार आणि जी घरातली जी वाफ आहे ना तर ती सगळी बाहेर काढणार. अशा पद्धतीचा हा पंखा आहे आणि माहीत नाही मला नक्की आता कसं काम करेल, पण ठीक आहे. अहोंच्या आणि मुलांच्या चॉईसचा आहे आणि
छान आहे, ठीक आहे. कारण हॉलमध्ये काही एवढा लागत नाही. आता 1वर आहे तरी पण छान हवा लागते. हॉलमध्ये कसं आपली ही पण खिडकी आहे आणि ही मागची पण खिडकी आहे, त्याच्यामुळे या दोन्ही खिडक्या जर उघड्या असल्या तर मस्त अशी हवा असते. त्याच्यामुळे एवढा काही आपल्याला फॅनची गरज लागत नाही. तर इथे पण जॉईन केलेला आहे. शिवाय किचनमध्ये सुद्धा आता फॅन बसवून घेतलेला आहे आणि वरच्या रूममध्ये बसवून घेतलेला आहे. आता सगळीकडे फॅन झालेले आहेत, फक्त इथला हा असा फॅन आणलेला आहे. तर इथपर्यंत झालेलं आहे आजचं काम. आणि उद्या थोडं बाहेर जायचं आहे. तर रोज असं एक एक चालूच आहे. आणि आता गणपतीचे बुकिंग कालपासूनच आपण स्टॉल चालू केला आणि कालपासूनच बुकिंगला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला ते गणपती आहेत, ते गणपतीसुद्धा डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे ज्वेलरी, फेटाधुतर जे काही सांगितले तर ते पण करण्यासाठी घरी आणायचे आहेत. आता उद्याचे दिवस फक्त नाही आणणार आहे, परवापासून माझं काम चालू होईल. आणि शॉपवर पण आपल्याला म्हणजे स्टॉलवर पण आपल्याला थोडेसे डेकोरेट करून ठेवले पाहिजेत गणपती. तर ते मग चालू करेन. उद्याच्या दिवस फक्त एकदा बाहेरून जाऊन आले की मग माझं हे डेली रुटीन चालू होऊन जाईल. आणि असंच आता गणपती बाप्पा बसेपर्यंत हे काम चालूच राहणार आहे. कारण मोठ्या गणपती बाप्पांचीसुद्धा ऑर्डर असते. आणि आता 2 गणपतींची झाली आहे ऑर्डर, मोठ्या गणपतींची. तर ती मी आता घेतली आहे. आणि मग जसे जसे गणपती हे होतील तसे जसं सांगतील, बुक होतील तसं सांगतील तसं त्या पद्धतीने मग ते करून द्यायचे. तर मोठ्या मंडळाचे पण गणपती डेकोरेट करायला घेते आणि जे छोटे असतात ते सुद्धा डेकोरेट करायला घेते. स्वतःचा स्टॉल आहे, स्वतःचेसुद्धा गणपती मी डेकोरेट करते. शिवाय दुसऱ्या स्टॉलवरचे जरी काही गणपती असतील त्याचीसुद्धा जसं ऑर्डर असेल ना तर ते सुद्धा मी करून देते. तर हा महिना म्हणजे गणपती बसेपर्यंतचा जो पूर्ण दिवस असतो ना, जेवढे पण दिवस असतील ते, तर तो पूर्ण दिवस प्लस अर्धी रात्र म्हणजे मी 1-1, 1:30 वाजेपर्यंत म्हटलं तरी मी ते काम करत बसते. आणि त्याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस आणि अर्धी रात्र वेळ कसा जातो मलाच कळत नाही. तर असो, हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. आणि आता आली आहे घरी, तर आता स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक आवरून घेते. चैतन्य आहे स्टॉलवर आणि तो येईल मग थोड्या वेळाने बंद करून. तर चला चेंज करून घेते आणि स्वयंपाक आवरून घेते. मंडळी, स्वयंपाक झालेला आहे आणि सकाळची आमटी आहे घेवड्याची. आता मी छान अशी अंड्याची बुर्जी बनवलेली आहे, भाकरी भात. आणि आता जेवायला घेते. आहो पण आलेले आहेत, तर चला पटकन जेवायला घेते. या जेवण करायला. आणि जेवण केल्यानंतर मग पुन्हा आपण मला उद्या उपवास आहे, उपवासाची तयारी करायची आहे. शेंगदाणे भाजून ठेवले, तर कूट वगैरे बनवायचं आहे, ती बाकीची तयारी करायची आहे. चला, पहिला पोटोबा मग विठोबा. बरवाला गॉगल मा एक परगी हटी गई, एक हित बसलय एक हित बसलय आणि एक तित्त बसलय. चैतन्य चक्क बाहेर बसलाय. हो, आणि एक बघा इथं बसलय. हो हो, ते काल हे केलं त्यावेळेस. रॉकी चला दियस केस गाव ये, ब्लॅकी ये. आला ब्लॅकी. ब्लॅक्या या गो माझी शोध आहे. रॉक्या आली 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 स्नो आला. हे बघा, ये 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 ब्लॅकी ये ये, मी सोडते बाबा. या या या, चला. स्नो तुला नाही म्हटलं मी, ब्लॅकीला म्हटलं. ब्लॅकी ये. ब्लॅक्या मंडळी, मस्त असं जेवण झालेलं आहे आणि म्हटलं आता वातावरण छान आहे तर थोडंसं इथल्या इथे फेरफटका मारावा. छान असं जेवण झालं. गप्पा मारत मला काही बोलायला येत नाही, आपलं चालत चालत मला बोलायला येत नाही. स्नो त्याला बघून घाबरलं आणि परत आतमध्ये गेली. तर थोडा वेळ राऊंड मारते आणि मग तुमच्याशी पुन्हा बोलते. चला मंडळी, मस्त राऊंड मारून झालेले आहेत आणि रॉकी दादा येऊन बसलेला आहे आता इथे पायपुसणीवर. आणि तो रात्रभर इथेच बसून राहणार आहे आता.
अक्षरशः त्यांनी ज्यावेळेस एक बिस्किटचा पुडा त्याला खायला टाकला, ते बिस्किट खाल्लं तेव्हा तो शांत बसला. आणि हे साहेब इथे बसले आणि हे साहेब इथे झोपले. तो कसा झोपलाय तर मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा बेकी बेक्या बाओ कसा बघतो बघा हळूच. झोप झोप झोप. गुंडा बाबा आहे माझे, गुंडा बाबा. अरे पडशील, नीट झोप. कशी नखरेल आहेत बघा माझी मांजरं. कसा झोपलायस बघतो बघा कसा. बाव. आणि एक इथं झोपलंय. ते तर येडच आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांचा आराम चालू आहे आणि माझी आरामाची वेळ झाली आहे. म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झाली आहे. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. आशुताई कसं बघितलं नाही मी परत. बरं. कारण तो मोबाईल माझ्याकडे चालू आहे ना कॅमेरा, त्याच्यामुळे तू बाय हाय केलेलं काही दिसलं नाही आहे. तर असो, चला आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. छान असं स्टॉलची सुरुवात आणि गणपती बाप्पा बऱ्याचशा गोष्टी अशा जे काही आहे चालू आहे, ज्या घडामोडी चालू आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजच्या दिवसात एवढंच. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.